26व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळतोय। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत। शिवाय यावेळी प्रथमच सर्व घटकातील मंडळ, सेवाभावी संस्था, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू सहभागी झालेत। अनेक सेलिब्रिटीही उपस्थित आहेत। स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अमेरिकेचे उपवाणिज्य दूत एलियास गेट यांची विशेष उपस्थिती आहे। ठाणं स्वच्छ आणि हिरवगार करूया असा संदेश देत स्पर्धक धावत आहेत। 21 किलोमीटर, 15 किलोमीटर आणि 18 वर्षाखालील, 15 वर्षाखालील, 12 वर्षाखालील मुलं, मुली, ज्येष्ठ नागरिक, रन फॉर फन अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होते आहे। स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 11 वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, ठाणेकरांना विशेष उत्सुकता असते, केवळ ठाणेकरांनाच नाही तर महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व धावपटूंना ज्याची उत्सुकता असते ती ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रचंड प्रतिसाद लाभलाय, काय सांगाल? नक्कीच ऋषी, 26वी वर्षीय मॅरेथॉन आहे ही आणि प्रत्येकाचं लक्ष या मॅरेथॉनकडे असतं। म्हणजे राजकीय असो किंवा मग स्पर्धकांचं असो। आणि आज ज्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, चांगला प्रतिसाद मिळत आहे। जवळपास 25,000 ते 30,000 स्पर्धक इथे धावणार आहेत। नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धकही इथे धावणार आहेत आणि स्पर्धा सुरू झालेली आहे। तू बघू शकतो माझ्या मागे का खूप मोठी अशी गर्दी जमलेली आहे। अनेक ठिकाणून काही बँड्स आलेले आहेत। ते बँड्स ह्या पूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत। अनेक नेत्यांची इथे हजेरी लागणार आहे। अनेक सेलिब्रिटी लोक इथे येणार आहेत। डबल सीट मराठी फिल्मची पूर्ण टीम इथे येणार आहे। स्वप्नील जोशी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांच्या हातून ह्या स्पर्धेचं शुभारंभ झाला। आणि 3 स्पर्धा सुरू झालेल्या आहेत। आणखी काही स्पर्धा बाकी आहेत, त्या थोड्या वेळातच सुरू होतील। टप्प्याटप्प्याने ह्या स्पर्धा सुरू होत आहेत। एकंदरीतच लोकांचा उत्साह आहे। स्पर्धकांची संख्या 25,000वरती आली आहे। गेल्या वेळी 30,000 ते 35,000 होते, पण स्पर्धकांची संख्या थोडी कमी झाली असली तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही आहे। एकंदरीतच लहानपासून ते मोठ्यांपर्यंत इथे स्पर्धक धावणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रन फॉर फन ही एक स्पर्धा, एक वेगळी स्पर्धा असणार आहे। त्यामध्ये सर्व धर्मीय लोक धावणार आहेत। पहिल्यांदा हा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या या महापौर मॅरेथॉनमध्ये होत आहे। सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन आपल्या वेशामध्ये त्या स्पर्धेत धावणार आहेत। रन फॉर फन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे स्वच्छ करूया, ठाणे हिरवेगार करूया, ह्या पूर्ण स्लोगनवरती ही पूर्ण स्पर्धा सुरू आहे। हे जे ध्येयवाक्य आहे हेच घेत ही स्पर्धा सुरू झालेली आहे। ह्याही आधी आपण बघितलेलं ऋषी की ह्या स्पर्धा ज्या सुरू असते किंवा महापौर मॅरेथॉन येते तेव्हा राजकीय गणित बदलतात, राजकीय घडामोडी सुरू होतात आणि त्यातून ही स्पर्धा होते। असंच यावेळी घडलं होतं ऋषी, परंतु एकंदरीतच प्रतिसाद जो आहे लोकांचा तो चांगला लाभलेला आहे ऋषी। नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्यात आता प्रतिसाद हा जोरदार लाभलेला आहे। धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।